चांगलं आहे ना मग. आजच यायला पाहिजे. आज नाही उद्या येईल. कारण आज मोटर फिट होत आहे. ते पंप चेंज करा. नवीन पंप आणला ना आणलं धन्यवाद. सर एक 2 मिनिट माझी विनंती होती. पंपाचा विषय होता काही मला जॅकेट्स बंद केलं त्यांनी काही. विषय असा होता की आपण जे ऍक्टेल आहे आपण 1992 पासून जे आपली पाईपलाईन आहे त्यामुळे जे ॲग्रीमेंट झालं होतं ते ॲग्रीमेंट आपण केलं नाही नगरपालिकेने त्यावेळेस. ब्याण्णवला जर ॲग्रीमेंट केलं नाही तर त्यांनी काय केलं, ॲग्रीमेंट न केल्यामुळं आपली रक्कम थकीत राहिली. रक्कम थकीत राहिली तर पुन्हा मागची रक्कम भरा त्याशिवाय ॲग्रीमेंट करत नाही. असं करत करत त्यांनी 19 पर्यंत आणलं. 19 पर्यंत ॲग्रीमेंट केलं नाही. आपण प्रत्येक वर्षी त्यांना ॲग्रीमेंट करा म्हणून असं हे करतो, आपलं पत्र देतो. ते ॲग्रीमेंट करत नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की पाठीमागची रक्कम भरा. तर आपला विषय असा आहे की जवळजवळ 37 लाख रुपये फक्त दंडाची रक्कम आहे. हा आणि 44 लाख रुपये टोटल रक्कम आहे. 37 मधून जर आपलं 44 मधून 37 गेले तर आपली राहिली फक्त 7 लाख रुपये. आपण त्यांना 12.5 लाख रुपये आता दिले म्हणजे 2.5 लाख काल दिले. आज 10 लाखाचा चेक दिला. यानुसार आपण जवळजवळ 2 महिन्यापासून सील होतं. सील त्यांनी काल तोडलं. आज आपले मोटर आल्यात त्या फिट होतील. आज म्हणजे उद्या सकाळच्याला पाणी आपल्या टाक्यात येऊन जाईल. एवढं पण नियोजन झालं. 60 वर पण वाढवा त्याची हप्त्यातून 2दा पाणी यायला पाहिजे. क्षमताला कसं आहे 15 दिवसाला एकदा म्हणल्यानंतर